बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला माहिती आहे काही काही गोष्टी डोक्यावरून गेल्या असतील, सोप्या भाषेत नव्हत्या, त्यांच्या काहीतरी शासनाच्या भाषेत होत्या, अगदीच काहीतरी न कळण्यासारख्या. तर मी खूप सोपं करून सांगते तुम्हाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान आहे, या अंतर्गत जी काही कामं करायची आहेत किंवा ज्या काही योजना आहेत, ह्या योजनांचा पुरेपूर लाभ आपण आपल्यासारख्या लोकांनी उचलायचा आहे. म्हणजे काय, तर आता समजा एखादी बचत गटासाठी योजना आली, महिलांसाठी काही योजना आली, तर जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जायचं, तर आम्हाला या योजनेबद्दल सांगा, घरकुल योजना आहे या योजनेबद्दल सांगा, याचा लाभ आम्हाला कसा घेता येईल, बरोबर. हे जाऊन ग्रामपंचायतीला विचारायचं. तिकडचे जे ग्रामपंचायतीची जी सगळी बॉडी आहे, तिथे काम करणारे लोक आहेत, ते आपल्याला सांगणार की असं 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 करायचं. सो अशा बऱ्याच योजना शासनाने आपल्यासाठी काढलेल्या आहेत, आपल्यासाठी राबवलेल्या आहेत. आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या काय आहेत, कशा पद्धतीने आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, एवढं जाऊन विचारायचं आणि त्या योजना अंमलात आणायच्या. याने काय होणार, आपण सक्षम होणार आणि आपलं गाव छान होणार. आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ जर तुम्ही उचललात तर आपली खेवारेची जी ग्रामपंचायत आहे ती अत्यंत मोठ्या, म्हणजे हा जो पेपर आहे ना, तुम्हाला सांगते, मगाशी सर म्हणाले 100 गुण आहेत, तर हे 100 गुण याचसाठी आहेत, 80 गुण आहेत हे आपले काम करतात त्यांच्यासाठी, पण हे बाकीचे जे 20 गुण आहेत ना उरलेले, ते आपले गुण आहेत. आपण या योजनांचा वापर कसा केला पाहिजे आणि आपण किती 100 नाही 1000 पटीने यात सहभागी कसं झालं पाहिजे, याच्यासाठी हे वरचे 20 गुण आहेत ते आपल्या हातात आहेत. आणि हे 100 गुण आपल्या गावाला मिळाल्यानंतर 5 कोटीचं बक्षीस आपल्या गावाला मिळणार आहे. आणि हे गाव तुमचं खेवारेचे गाव आहे, ग्रामपंचायत आहे, अत्यंत सुंदर आहे. आम्ही इतक्या ठिकाणी फिरलोय, तुम्हाला सांगते, इतकी मज्जा केली आहे. पण आज काही आवरत होतं, मज्जा म्हणजे मज्जाच आली मला बाबा तुमच्या गावात येऊन. इतकं सुंदर स्वागत केलं, इतकं गोड, इतकं. आणि मला लाडू खूप आवडलाय, मला ताईंनी दिलेला, मला द्या. हा 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 मी घेऊन जाणार आहे. हा हा तर हा बैलगाडी. आणि सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे हा जो मंडप सजवलाय ना तुम्ही, अरे क्या बात है. इतक्या नैसर्गिकरित्या प्रत्येक गोष्टीचा इतका कमाल वापर करून हे सगळं केलंय ना, हेच अपेक्षित आहे, काही नाही करायचंय. निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, आपल्या भविष्याची काळजी घ्यायची आहे आणि पुढे जाऊन आपल्या गावाला मोठं कसं करता येईल ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. एवढं, दॅट्स इट, एवढंच करायचं आहे आपल्याला. आणि 5 कोटी आपल्या गावात येणार आहेत. आणि 5 कोटी आल्यानंतर मला पार्टी करायला बोलवा, बोलवणार ना, मग मी तुमच्या बरोबर पार्टी करायला येणार, पक्का. येस. आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं. आणि इथे उपस्थित जे मान्यवर आहेत ते तुम्हाला प्रत्येक वेळी गाईड करतील, त्यांचं मनापासून ऐका आणि स्वतःकडून 100% आपण यांना प्रतिसाद देऊयात आणि या योजनेत सहभागी होऊयात, कारण ही योजना आपल्या लोकांसाठी आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि जयकुमार गोरे आहेत, त्यांनी ही फक्त आपला विचार करून अंमलात आणलेली हे अभियान आहे, ही योजना आहे. आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, हो की नाही. तर मला प्रॉमिस करा, 5 कोटी आणणार ना, आपलं गाव जिंकणार ना, मला पार्टीला बोलवणार ना. ये बात. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा.